रामकृष्ण हरी नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आजचा दिवस 52 आहे. बघा आमचं इथून प्रस्थान झालं जयंती माता मंदिरातून. बघा खूप घनदाट जंगल आहे, लक्कडकोट जंगल म्हणतात. बघा सगळे आमचे सहकार्य चाललेले आहे. चला बाबा नर्मदे. चला नारायण सर, वागचौरे ताई, चला गोलकताई, जाधव बाबा, हर हर नर्मदे. चला पुरळेकर. लक्कडकोट जंगल आहे, खूप आनंदाने आज सुरुवात झालेली आहे बघा लक्कडकोट जंगलाची. चला डिआर सर नर्मदे हार म्हणा. हो थंडी ना गारटले काय. हो आज गुलाबी थंडी आहे, खूप थंडी आहे त्याच्यामुळं काय नाही. नर्मदा मैया शक्ती देणारी बघा या जंगल मार्गातल्या खुणा या बघा. मा नर्मदा सेवा कुटीर आश्रम आहे, लक्कडकोट की झाडी आहे आणि परिक्रमा असून केले अन्नक्षेत्र पामाखेडी. हे 18 किलोमीटर 20 किलोमीटर जंगल आणि या जवळजवळ एक 100-200 मीटरवर या खुणा आहे बघा. सूर्यनारायणाचे दर्शन झाले आताच लगेच. मा नर्मदा खूप छान अशा प्रकारे आज मंगलमय वातावरणातून आमचा जयंती माता मंदिरातून प्रवास चालू झाला. आलो जवळजवळ 5 किलोमीटर पुढं. तुम्ही संकादिक संत मनविता कृपावंत, हे भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. राहायचं मंदिर आहे. रस्त्याने कुठं विश्रांती करता पाणी किंवा नाश्त्याची सोय नाही, परंतु हे हनुमंत मंदिर आहे आणि इथं नर्मदा परिक्रमा करता खूप अशा प्रकारे इथं नाश्त्याची आणि सेवेची. इथं बघा हे हनुमंतरायाचं मंदिर आहे. हेडपंप आहे नर्मदे यार बाबा. हेडपंप आहे, पाणी आहे आणि खूप आता आमचे सहकारी सगळे पाणी पिलेत. नाश्ता पण आला होता इतक्यातच बघा. दादा चहाची नाश्त्याची सेवा करतात. नर्मदे यार बाबा. हो चाय बिस्किटची सेवा आहे बघा. इकडं संत महात्मे आहेत, सत्संग आहे त्यांचा. हर हर नर्मदे. बघा हेडपंप आहे नर्मदे हार बाबा. किती साल सेवा आहे बाबा ही? 4-5 साल हो गए. अच्छा बढिया सेवा आहे. हाँ जंगल में बाई बायको येतात चहा नाश्ता देतात. आता मागं मिळाला आम्हाला चहा नाश्ता. खूप धन्यवाद आहे. सत्स्यानं म्हणे बाबा तुम्हाला. हो नर्मदे हार वा. हनुमंतरायाचं मंदिर आहे. हो चाय लो बघा. बघा हे पक्षी फार जवळ येतात खाया करता. वनातले पक्षी या आपण म्हणतो जीव लावलं का रानचं पाखरू जवळ येते, तशातली उदाहरण दिलं तुम्हाला ते. बघा हे पर हातामध्ये आहे बाई. बाबा आता हातातून टिपलं बघा. हातातून घेतात बघा. हे किमय आहे नर्मदा मैयाची. नर्मदा परिक्रमा करत असताना बघा आमच्या नारायण सरांनी हातातून ते जे बिडीचे लाय आहे बघा ते पक्षी हातातून टिपतात. खूप हे जीव लावलं का म्हणताना रानचं पाखरू जवळ येते, तशातली ही गते बघा. आणि खूप छान अशा प्रकारे हा प्रवास चालू आहे आमचा. आज 52 दिवस झाले बघा. हे बघा खूप अशा प्रकारे घ्या हातातून घ्या. आणि बघा हे जाधव नारायण सर आहे. रामकृष्ण हरी बघा. नाही एकदम माणसाळे. नर्मदे हार लक्कडकोट जंगल आहे बघा. आमचे सहकारी राहिलेत. चला गोलकताई, वागचौरेताई, जाधव बाबा. खूप छान असा प्रवास झाला आहे. सकाळचे आता 11:30 वाजलेले आणि जातो आम्ही आता 1 तासामध्ये आश्रमामध्ये. 12-12:30 वाजतील यायला आम्हाला जंगलाच्या बाहेर पडायला. चला माऊली नर्मदे हार. हो 1 तासामध्ये जंगलाच्या बाहेर पडतो आम्ही. खूप छान असा जंगल आहे बघा. आणि पगदंडी आहे. हा शॉर्टकट आहे 2 किलोमीटरचा. नर्मदा अन्नक्षेत्र सेवा कुटीर नर्मदे हार. आले सगळे आले. नर्मदे हार लक्कडकोट जंगल पार करून आता जंगलाच्या बाहेर आलेले सगळे. चला गुलेताई, नारायण सर, हर हर नर्मदे हार. वा वा गुलेताई धन्यवाद तुम्हाला. खूप छान असा प्रवास झाला बघा. आता सडक मार्ग आलेला आहे आणि जवळजवळ 12:15 वाजले 12:30 वाजता आले बघा. खूप छान अशा प्रकारे प्रवास झालेला आहे. रोडनं आता संध्याकाळी मुक्काम धर्मेश्वर महादेव आहे. आता दुपारा 1 किलोमीटर राहिले आता आश्रम. पामाखेडी मा नर्मदा सेवा कुटीर अन्नक्षेत्र. आता परिक्रमा पाय करत असताना लक्कडकोट जंगलच्या बाहेर आलेले बघा. रोडला लगेच मुलांनी चहा प्याला का मारली. बोला नर्मदे हर. ये सब बाबा उनको हम चाय पिला रहे हैं. हाँ 3 साल हो गए ये बाबा उनको चाय पिलाते हुए. जो चाय जिनका उपास रहता है उन्हें ठंडा कोल्ड ड्रिंक पिलाते हैं. नर्मदे हर. नर्मदे हर बघा. हे सगळे आमचे सहकारी बसलेले आहेत आणि वनाच्या जंगलाच्या बाहेर येऊन आता सुकावलेलो आहे. आता 1-अर्धा किलोमीटर आश्रम राहिलेला आहे. खूप अशा प्रकारे आज जंगल आनंदात पार पडलं. रामकृष्ण हरी नर्मदे हार बघा. मा नर्मदा सेवा कुटीर आश्रम आहे पामाखेडीचा. आता आश्रमात आलेलो आहे बघा. हे आमचे सहकारी सगळे आलेले आहेत.
हे 6:15 वाजलेलं आहे बघा. खूप छान आनंदाचा आज प्रवास झाला. जंगल मार्गाने चालताना खूप आनंद घेत चाललो. झाडांचा, वृक्षांचा, पक्ष्यांचा खूप पाणी अशा प्रकारे. पुढेच काही अडचण आली एकदम नर्मदा मैयाने आम्हाला सुखात आणलेलं आहे आणि लगभग जवळजवळ 20 ते 21 किलोमीटर अंतर कापून आलं बघा. आता हा नर्मदे आरण जिंदगीभर खूप छान आश्रम आहे हा सेवा कुटीर आणि मा नर्मदा परिक्रमाची सेवा करता येते. अन्नक्षेत्र आहे खूप अशा प्रकारे बघा. हे तर जंगलच अजून का एक आज संध्याकाळपर्यंत. आणि बघा हे नर्मदा मा सेवा कुटीर आश्रम खूप हे पामाखेडीमध्ये प्रसिद्ध आहे. आत्ता आम्ही आश्रमात चाललो बघा. तिथं आता अन्नक्षेत्र आहे. दुपारचा 6:15 वाजलेला आहे. खूप छान प्रवास झाला बघा. हर नर्मदे हर बघा. खूप अशा प्रकारे इथं आराम पण करता येतो. थकले भागले तर 2 दिवस पण राहता येतात. बघा खूप छान आश्रम. हे नर्मदे हर बघा. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आजचा 52वा दिवस आहे. होय दादाच्या रस्त्यावर घेऊन उभे आहेत. धर्मेश्वर कितना रे का बाबाजी? 2.5 किलोमीटर. हो 2-2.5 किलोमीटर राहिले धर्मेश्वर बघा. आणि खूप छान अशा प्रकारे आजचा प्रवास झाला बा. नारायण सर आहे, पंढरपूर बाबा आहे, शिंदेताई आहे, वा आहे गोलपताई आहे, परळीकर आहे, वागचोरेताई बाबा, जाधव बाबा आहे. खूप बरा आजचा दिवस आनंदमय गेला सगळा. शिंदबाग गेला बघा. हे असा गरम गरम चहा आहे. मा नर्मदा ही सेवा आहे. आणि आता धर्मेश्वर 2 किलोमीटर राहिले. संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. आनंदात अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे. जंगल पार करून आम्ही पामाखेडी लक्करकोट जंगल पार करून दुपार 2:30 वाजता प्रस्थान झालं आश्रमातून. मा नर्मदा सेवा कुटीर अन्नक्षेत्र. आणि आता धर्मेश्वर 2 किलोमीटर. आजचा 52वा दिवस आहे. हर नर्मदे बाबा. किती सालची सेवा आहे बाबा? ये 5-6 साल. हो हे शेतकरी आहे बघा. आणि खूप अशा प्रकारे चहाची सेवा आहे यांची. हर हर नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना बघा आज जरा थोडा टाईम झाला 1 तास, परंतु आलो आम्ही सुरक्षित ठिकाणी. हे धर्मेश्वर धाम आहे. हे सगळे आमचे सहकार्य चाललेले बघा. खूप अशा प्रकारे संध्याकाळचा आज तेवढा 1 तास लेट झालो, परंतु धर्मेश्वराचं आज दर्शन झालं. आणि खूप अशा प्रकारे आज मंगलमय वातावरणामध्ये सकाळी प्रस्थान झालं बघा. आता आश्रमात आलेले 6:30 वाजले. खूप छान अशा प्रकारे आज नर्मदा मैयाने आज आमच्याकडून ही वाट चालून घेतली. हर हर नर्मदे हर. धर्मेश्वर महादेव भगवान की जय. नर्मदा मैया की जय. हे बाई धर्माने हे लिंग स्थापित करेले. पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे, म्हणून याला धर्मेश्वर महादेव भगवान म्हणतात. आजचा 52वा दिवस आहे. ये प्राचीन सिद्ध मंदिर है द्वापर युग का. धर्मराज युधिष्ठिर द्वारा भगवान श्री कृष्ण ने पांडवों के सानिध्य में शिवलिंग की स्थापना कराई थी. अच्छा. नर्मदा पुराण में इसका लेख आता है. होय. ये नर्मदा के किनारे धर्मपुरी गांव था, उसी में हो हो स्थित था. हो ब्राह्मण शरीर काशी के रहने वाले काशी मुनि उदासीन के अथक प्रयासों से हो पुनः तीर्थ को कायम किया गया. हो और नर्मदा खंड में इसके लिए ये परिक्रमा वासियों के लिए रूखी सूखी जो भी दाल रोटी चलती रहती है, हो. आगने वाले आगंतुक की सेवाएं व्यवस्थाएं चल रही है. हो सही. तभी इसका नाम धर्मेश्वर. तहसील सतवा, जिला देवा, धर्मेश्वर धाम, पोखर बुजुर्ग. धर्मेश्वर महादेव धाम धर्मपुरी स्थापित या गावातून हे धर्मराजाने या ठिकाणी या लिंगाची स्थापना केलेली आहे बघा. खूप अशा प्रकारे महान आहे. नर्मदा पुराण याचा उल्लेख आलेला आहे. आज 35 किलोमीटर जंगल पार करून आम्ही आज नर्मदा मैयाने आम्हाला धर्मेश्वर महादेव दर्शन घडवलं. हर हर नर्मदे हर. नारायण सर आहे आणि स्वतः बघा या ठिकाणी नर्मदा मैयाने धर्मेश्वर धाम या ठिकाणी दर्शन आम्हाला दिलं. हर हर नर्मदे हर. बघा हे पांडवकालीन आहे. हो बघा हे धर्मराजाने बनवले स्थापित आहे. हे 5 पांडव आहे. कृष्ण हरी नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आम्ही ज्या ठिकाणी आले धर्मेश्वर महादेव मंदिर आहे, याला धर्मेश्वर धाम म्हणतात. आजचा नर्मदा परिक्रमा पायी 52वा दिवस आहे बघा. आज 1.5 महिन्याने आम्हाला ताईंची गाठ होते. या जादू आहे बघा. खूप छान हात जोडा. नर्मदे हर. हो नर्मदे हर. नर्मदे हर. बघा सगळा आमचा ग्रुप आहे. जवळजवळ आता हो नर्मदे हर. नर्मदे हर. हे पंढरपूर बाबा आहे. नर्मदे हर. पंढरपूर.